नमस्कार श्रोते हो, मी मीनाक्षी वैद्य आमच्या अर्थगर्भ या पॉडकास्टवर तुमचं स्वागत करते. कधी रे येशील तू हे छोटंसं स्वगत मनात जे आपण बोलतो ना स्वतःशीच, असंच ही नायिका स्वतःशी बोलते, ते तुम्हाला ऐकवते. तो येईल, नक्की येईल असं तिला मनातून वाटायचं. पण तरी ती कधी कधी व्याकुळ होऊन स्वतःलाच विचारत असे, येशील ना रे तू? तो येईल, नक्की येईल असं दुसरं मन तिला म्हणायचं. पण तरीही रोज रोज तीच हळवी कुजबूज मनातल्या मनात ती करत असे आणि विचारत असे, कधी रे येशील तू? संध्याकाळची वेळ होती. आभाळावर केशरी छटा पसरल्या होत्या. झाडावरून खाली पडणाऱ्या पारिजातकाच्या फुलांसोबत तिच्या आठवणीही गळून पडत होत्या. ती आजही त्या पारिजातकाच्या झाडाखाली पानगळीसारखी शांत बसून होती. तिच्या डोळ्यात एकच आशा होती आणि मनात यायचं, तो येईल, नक्की येईल, माझ्या प्रेमासाठी नक्की येईल. कुणीतरी तिला सांगितलं होतं, तो युद्धात बेपत्ता झालाय ग, कशाला त्याची वाट पाहते, कदाचित तो परत येणारच नाही कधीच. पण ती म्हणाली होती, माझं प्रेम त्याला नक्की खेचून आणेल. कितीही कठीण प्रसंगात तो असला तरीही येईल. प्रेमाचा ओलावा पाषाणही वितळवतो असं म्हणतो ना आपण, हेच ती म्हणाली. म्हणून माझ्या प्रेमावर विश्वास आहे, तो येईल. प्रत्येक पावलात, प्रत्येक श्वासात तो होता. आणि एक दिवस त्या संध्याकाळी तो पुन्हा तिच्याजवळ असणार आहे याची खात्री तिच्या मनाला होती. कारण खरं प्रेम कधीच हरत नाही, ते परत येतं शांतपणे. श्वासात तुझं नाव अजूनही फुलतंय. प्रतीक्षेची ही जळती वात मनात आहे. कधीतरी या वाऱ्याच्या स्पर्शातही तुझं मी आलो ग सखे हे कुजबुजणं असणार आहे. ती स्वतःशीच हसली. ती जशी हळवी होती तशी जिद्दी पण होती. माझं प्रेम त्याला नक्की खेचून आणेल हा विश्वास तिला होता. तिचं प्रेम कोणत्याही सीमा ओलांडू शकतं, कोणत्याही वेदना पेलू शकतं यावर तिला ठाम विश्वास होता. ती दररोज त्याच ठिकाणी यायची जिथे तो एक दिवस तिला भेटला होता, पारिजातकाच्या झाडाखाली. ती फुलं वेचत होती तेव्हा. प्रेमात काय असतं हे तिला तोपर्यंत माहिती नव्हतं, जोपर्यंत तो तिला भेटला नव्हता. प्रत्येक पावलात, प्रत्येक श्वासात आजकाल तो असायचा. आणि एक दिवस त्या संध्याकाळी सूर्य मावळतीला झुकत असताना त्याच्या पावलांचा आवाज त्या पानावर उमटेल याची तिला खात्री होती. कारण खरं प्रेम हरवत नाही, ते परत येतं, शांतपणे येतं, हळूहळू येतं, पण नक्की येतं. तिच्या श्वासात अजूनही त्याचं नाव हळुवारपणे फुलत होतं. प्रतीक्षेची ती जळती वात तिच्या मनात अजूनही धगधगत होती. कधीतरी या वाऱ्याच्या सौम्य स्पर्शात सुद्धा त्याचं मी आलो असं कुजबुजणं ऐकू येईल. आणि तेव्हाच तिचं थांबलेलं आयुष्य पुन्हा सुरू होईल याची तिला खात्री होती. श्रोते हो, सैन्यामध्ये असलेल्या आपल्या प्रियकराची, पतीची वाट बघत असताना प्रत्येक स्त्रीची अशीच भावना अवस्था असेल नाही? त्यांच्या मनात असेच विचार येत असतील नाही का? आपण इथे शांतपणे घरात बसलो असतो, पण तिचा प्रियकर, तिचा पती शत्रूशी झुंज देत असतो. कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.